ह्या सोलकडीने मला आणि माझ्या घरच्यांना एवढं नादाला लावलंय ना का काही विचारू नका. अहो ही सोलकढी आहे ना रोजच प्यावीशी वाटते. तर चला दाखवते तुम्हाला ही सोलकढी आम्ही कशी बनवतो घरामध्ये. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मस्त ठेचून घ्यायच्या आणि त्यानंतर 1 वाटी नारळाचं दूध एका भांड्यात घ्यायचं. त्याच वाटीने ना 1 ते 1.5 वाटी पाणी ॲड करायचं, 2 चमचे कोकम आगळ ॲड करायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये सर्व हे ढवळून झालं की त्यामध्ये मग चवीनुसार मीठ ॲड करायचं, ठेचलेला लसूण, कोथिंबीर थोडीशी आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हे सर्व त्यामध्ये ॲड करून मस्त असं ढवळून घ्यायचं आणि बस ही आपली सोलकढी तयार आहे. थंडगार अशी सोलकढी तयार करायची आणि मस्त 1-1 वाटी प्यायचं जेवण झालं की. अतिशय उत्तम असते चवीला, आपल्या शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे आहेत ह्याचे. नारळाचं दूध असतं, कोकम आगळ असतं, त्यामुळे शरीराला थंडावा देण्याचं काम करतं, पित्त मारण्याचं काम करतं. कोकणात किंवा गोव्यात गेलात ना तर हमखास घराघरात ही सोलकढी बनवली जाते. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा.